एक झालं का एक माझ्या लेकराला काय ना काय होतंय. लाडू ग डोळ्यात उडल का नाही चटणी? आ आ अरे पण उडल ना, डोळ्यात उडल का नाही? मी देते ना तुला. मुसू मुसू करायला लागला म्हणून मी चटणी थोडी कमी दिले तर बरणीच घेऊन टोपण उघडतोय. नाका तोंडात जाईल का नाही चटणी? 2:30-3 वाजले की माझी वेगळीच धावपळ असते. सांगते तुम्हाला माझी काय धावपळ असते ते. तर समर्थची बस येते, मला त्याला नाश्त्याला काहीतरी द्यायचं असतं बरं का. सकाळी आज मी त्याला घाई गडबड होती म्हणून दिलं नव्हतं डाळिंब, मग आता डाळिंब आणि मग सोबत काहीतरी आता त्याला खायला द्यायचंच असतं मला दररोज. तर बसच त्याला डायरेक्ट ट्युशनला सोडते. ते एक माझं काम खूप सोपं केलेलं आहे बसनी. आणि लाडूला झोपवलं बरं का, नाहीतर मग लाडूची लुडबुड झाली ना मग मला तर काही कामच उरत नाहीत. आणि सध्या त्याला खोकला सुद्धा येतोय. आज आहे दीप अमावस्या, त्याची सुद्धा मला तयारी करायची आहे. पण अगोदर त्याला खायला देऊया आणि मग आपली कामं करत बसूया. तर छोटे छोटेच कामं असतात पण वेळ इतका जातो आणि दिवस कसा जातो ते सुद्धा कळत नाही. तर हे गावाकडून एकदाच मी 15 दिवसाचे डाळिंब आणून ठेवते आणि हे बिना केमिकलचे आहेत. म्हणजे ह्या डाळिंबाला औषध कसलंच मारलेलं नाही सुरुवातीपासून शेवटपर्यंत. मुलांसाठी आम्ही असं करतो आणि आमच्या घरी आता जवळजवळ 12-13 फळाचे झाड आहेत. एकाला सुद्धा आम्ही कधीच केमिकल औषध काहीच करत नाही. ते इंजेक्शन देतात, स्प्रे मारतात, लिक्विड सोडतात. आम्ही कधीच काही करत नाही खायच्या झाडांचं. आणि जे विक्रीसाठी डाळिंबाचा बाग आहे आमचा शेवग्याचा आहे त्याच्यावर आम्ही करतो, करावंच लागतं, तिथं विलाजच नाही, त्याच्याशिवाय उत्पन्न आपलं कसं निघणार. तर सगळे फळं घरचे घरगुती आणि बाहेरून आणायचं मी 99 नाही 100% टाळत असते. कोण पाहुणे आले तरच आमच्या घरात कुरकुरे बिस्किट चॉकलेट येतं आणि फळंसुद्धा येतात. तर जे आमच्या घरचे फळं आहेत ऑर्गॅनिक तेवढेच आम्ही फळं खातो. सांगायचा उद्देश हेच आहे की केमिकल आपण आता व्हिडिओ बघतोय इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुकला काही ना काही भेसळ आता किती चाललेलं आहे सोशल मीडियावरती. आपण जितकं अलर्ट राहील तितकं चांगलं, कारण आपल्या काळामध्ये चांगलं अन्न होतं. आता इतकी भेसळ झालेली आहे मुलांच्या आयुष्याचं. खरंच खूप विचार जर केला आणि बारकाईनं लक्ष जर दिलं तर एक ही वस्तू क्लिअर नाही. जेवढं होईल तेवढं तर आपण करू शकतो. तर दीप अमावस्येची पूजा मला करायची आहे. तर माझ्या माहेरी हिरवट पूजा करतात. आज आईनं तिच्या बाळासाठी हिरवट पूजा करायची असते. म्हणजे हिरवी भाजी, फळ मुटका, निवद, नारळ आणि बाबळीच्या झाडाची काटेरी बाबळ असते ना देशी, तर त्याची पूजा करतात. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. पहिल्या 8 दिवसातच एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे बरं का. ओल्ड व्हिडिओमध्ये तुम्हाला सापडून जाईल बघायचा असेल तर. तर आता मी गावाकडे तर गेली नाही बरं का, समर्थ्याचं शाळा आणि ट्युशन असल्यामुळं. आणि माझे अर्ध्यापेक्षा जास्त साहित्य गावाकडं आहे. मी शाळेसाठी राहिलेली आहे छोट्याशा 2 रूममध्ये आणि मला जेवढं पाहिजे तेवढं साहित्य माझ्यासोबत आहे. तर जितकं इथं आहे तेवढ्याचीच मी दिव्याची पूजा करेन. आणि मी कणकेचे सुद्धा 2 प्रकारचे इथं दिवे बनवून घेते. तर टोटल 11 दिव्याची मी पूजा आज पारंपरिक पद्धतीने करणार आहे. मुलांचा ऑप्शन सुद्धा करायचा आहे. आता हे करून ठेवते आणि समर्थला घ्यायला मी ट्युशनला जाणार आहे. हे बघा छान काय चाललंय. मी खाली थांबले होते तर इथे पुढे येऊन कारभार चालू आहे. छान अशी दीपपूजेची मी मांडणी केली आहे, तुम्हाला दाखवते चला. माझ्या लाडूची तब्येत बरी नाही. लाडूला बघत बघत मी करते. माझ्या लाडूला खोकला यालाय. एक झालं का एक माझ्या लेकराला काय ना काय होतंय. आंघोळे, दिवा, अगरबत्ती लावून छान अशी मी दीपपूजेची मांडणी करून घेतली. त्यानंतर मी पूजा करून घेतली. हळदी कुंकू लावून मुलांना सुद्धा छान असं नामाटा वडला आणि त्यानंतर मग त्यांना सुद्धा पाया पडायला लावलं. त्यानंतर मी त्यांचा औक्षण सुद्धा करून घेणार आहे. लाडूचं चाललं होतं मम्मी माझा अगोदर औक्षण कर. दोघाला सेम सेम ड्रेस, नवीन ड्रेस घाला म्हणत होते पण लाडूची तब्येत इतकी ही होती. आणि समर्थ सुद्धा सकाळपासून सकाळी 8ला गेलेला, आत्ता घरी आला होता जवळजवळ 6च्या आसपास संध्याकाळी. मग पटकन मी औक्षण हे सगळं करून घेतलं बरं का. छोटीशी पूजा सुद्धा करून घेतली. सगळे जर दिवे समया आरत्या सगळ्या माझ्या इथं असत्या तर खूप छान प्रशस्त अशी मोठी पूजा झाली असती. पण ठीक आहे. तर मुलांना जेवायला दिलं. मोठा बल्ब लावायला पाहिजे, थोडंसं कमी वाटतंय. हे बघा माझं बाळ दीप अमावस्येची पूजा झाल्यानंतर इथं अभ्यास करतंय. ही पण बाळ माझं काय करते बाळा, काय करतंय, अभ्यास करते.